आणि राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। त्यावर गाडीखाली श्वान आला तरी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आणि मग त्यानंतर विरोधक आक्रमक झाले। फडणवीसांचं हे वक्तव्य बेजबाबदारपणाचं असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले। हे पूर्णपणे राजकीय आरोप आहेत आणि आता तर आमच्या विरोधी पक्षाची स्थिती अशी आहे, ही तर घटना गंभीरच आहे, पण अगदी एखाद्या गाडीखाली एखादा श्वान आला तरी ते गृहमंत्र्याची या ठिकाणी त्याचा राजीनामा मागतील। त्यामुळे या गंभीर घटनेकरता त्यांनी मागितला तर मला त्यात काही आश्चर्य वाटत नाही। मला असं वाटतं की या सगळ्या घटनेचं राजकारण ते करू इच्छित आहेत। त्यांना देखील हे माहिती आहे की ही जी काही या ठिकाणी हत्या झाली आहे ही वैयक्तिक वैमनस्यातनं झालेली हत्या आहे, पण मला असं वाटतं की ठीक आहे, विरोधी पक्षाचं काम विरोधी पक्ष करतोय। कुत्रा गाडीच्या खाली आला आणि मेला तरी ते गृह खात्याची जबाबदारी आहे। या पद्धतीचं टोलवाटोलवी करण्याचा अधिकार तुम्हाला दिलेला नाही। बेजबाबदार अशा पद्धतीचं वक्तव्य करून महाराष्ट्राची जी दुर्गती आपण केलेली आहे, कायदा सुव्यवस्थेचे 3 तेरा वाजवलेले आहेत, याच्यापासून तुम्हाला पळता येणार नाही। जनाची नसेल तर मनाची असेल तर तातडीनं राजीनामा द्यावा आणि आम्ही तर उद्या माननीय राज्यपाल महोदयांना भेटू आणि सांगू की तातडीनं महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे, हे सरकार बरखास्त केलं पाहिजे। ही जर त्यांची प्रतिक्रिया असेल तर दुर्दैव आहे महाराष्ट्राचं असं मला सांगावं लागेल, कारण आज महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेले आहेत आणि उपमुख्यमंत्री आणि जे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस त्यांनी या बाबतीमध्ये आता मला असं वाटतंय की मोठ्या प्रमाणामध्ये जे वातावरण आहे त्याला उत्तर देत असताना राजीनामा दिला पाहिजे, कारण ह्या घटना ज्या आहेत ह्या काय श्वान रस्त्यामध्ये वारल्यासारख्या घटना नाही आहेत ना। म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षकासमोर तुमचा आमदार गोळ्या झाडतो, स्वतः बाहेर येऊन सांगतो की मी गोळ्या झाडल्या। हा तऱ्हेने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून लोक बघत असताना त्या ठिकाणी गोळ्या झाडल्या गेल्या। या बंदुकीचं वाटप होतं कसं? रिवायवलचं लायसन मिळतं कसं? मिनिस्टर म्हणून तुमची जबाबदारी काय? असं तुम्ही तुमची जबाबदारी टाळता कामा नये आणि असं तर तुम्ही म्हणताच कामा नये की माझा राजीनामा। दुर्दैवाने त्यांचं सगळं लक्ष इतर पक्ष फोडण्यामध्ये आणि त्या राजकारणामध्ये जास्तीत जास्त गुंतून ते राहिलेले आहेत। त्यांनी महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेकडे बघावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।